तर जय शिवराय भावांनो आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप असे मोठा बदल होणार आहे मित्रांनो, की की याच्यामध्ये खूप महिलांच्या कपात होणार आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या 5 एकरपेक्षा जास्त रान आहे, त्या महिलांना लाभ भेटणार नाही किंवा 2.5 लाखापेक्षा ज्याची इन्कम जास्त आहे, त्यांनासुद्धा लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही. आणखी एका राशन कार्डावर फक्त 2च महिलांना लाभ भेटणार. 2 पेक्षा अधिक महिला जर असतील त्यांना लाभ भेटणार नाही. ज्या महिलांना समजा दुसरी कोणती योजनेचा लाभ भेटतो, त्या महिलांना देखील लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही. आणखीन सरकारी नोकरी ज्यांना आहे त्यांनासुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही. अशा 5 ते 6 गोष्टी आहेत. याच्यामध्ये खूप महिला अशा वगळणार आहेत. तुमच्या समजा या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल, तरच तुम्हाला पैसे येतील आणि ह्या अटीत जर तुम्ही बसत असाल समजा, तर पाहू शकता, जर तुम्हाला कोणतंही मानधन मिळत नाही, तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल. आणि तुम्ही अति गरीब असाल तरच समजा आता याच्यामध्ये असं करणं केलं की अति गरिबांनाच फक्त लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार. जे बरे आहेत त्यांना लाभ भेटणार नाही, अशी सुविधा सरकारने केलेली आहे. आणि ₹2100 हे आतापासूनच कागदपत्रे सुरू झाली जमा करायला. आणि ₹2100 हे ह्या महिन्यात बी पडू शकतात, पुढच्या महिन्यात बी पडू शकतात. आपण सांगितलं होतं एप्रिलमध्ये, पण ह्या महिन्यात देखील सुरू होऊ शकतं, कारण की कागदपत्रे जमा करायला सुरुवात झालेली आहे. आता डबल कागदपत्र भरायची आहेत. आणि तुम्हाला आम्ही सांगतो की कागदपत्र कोणती भरायची, काय भरायची. तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता किंवा फोन देखील करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूच समोरच्या व्हिडिओमध्ये.